क्रिश अजून आला नाहीये. 7 जणांत फुटबॉल कसा खेळायचा? अरे हो ना, आपल्या लक्षातच नाही आलं. अरे येईल तो, तोपर्यंत आपण चालू करूया. तो आला की घ्या त्याला तुमच्या टीम मध्ये. तसं नको, आपण थांबू थोडा वेळ. आता येईलच तो. पण आपण तिथे थांबायचं आणि रोज वेळेवर होतो. खेळ पण लवकर सुरू करायला पाहिजे. हल्ली अंधार लवकर पडतो ना. मी बोलावून येऊ का त्याला? सगळे जाऊया. चला सगळे. चला 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 चला. अरे चल ना खेळायला. थांब थांब, खाली आलो. थांब. यार चल ना खेळायला. नाही अरे, नको. नको का? काय झालं? अरे आज बरं वाटत नाहीये मला. मगाशी रिक्षात तर बरा होतास. उगीच नाटके करू नकोस, चल गप खेळायला. हो ना, तुझ्यामुळे थांबलोय आम्ही सगळे. अरे ऐका, मला नाही येता येणार खेळायला. अरे पण का? अरे अरे आई नाही पाठवणार मला. काय तोडफोड केलीस तू तरी? नाही रे. मग आज शाळेत गणिताच्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला. त्यात कमी मार्क पडले मला. कमी म्हणजे किती? 25 पैकी 17 फक्त पडले. मग बरोबर आहे. हे गप्प बस तू. बरोबर काय बरोबर? कमी मार्क पडले म्हणून काय झालं? नापास तर नाही ना झाला? नाही म्हणजे बरे मार्क पडले मला, पण आईला ते कमी वाटतंय. ती म्हणली की पुढच्या परीक्षेत चांगले मार्क मिळेपर्यंत खेळायला जायचं नाही. बरं असू दे, ते आपणच जाऊया खेळायला. तुझा अभ्यास कर जा. ठीक आहे. चला मग. चला मग. चला. बाय. क्रिश नाही, त्यामुळे आज खेळात मज्जाच नाही. हो ना, कसं खेळणार आपण? अगं बावळटा, तुला खेळण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का? मग काय, 7 जणात कसं खेळणार आहे आपण? या गणिताने सगळाच प्रॉब्लेम करून ठेवलाय राव. 7ला 2ने भागलं जात नाही. आणि गणितात चांगले मार्क पडल्याशिवाय क्रिसला का त्याची आई खेळायला सोडणार नाही. ऍक्च्युली त्यावर मोठा प्रॉब्लेम आहे. कसला? अरे क्रिश म्हणत होता फक्त आपल्याकडून नाही, त्याच्या आईने शाळेच्या टीम कडून पण त्याचं खेळणं बंद केलंय. बापरे, म्हणजे यावेळेस तुमच्या शाळेला भारताला जेवढं ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळतात तेवढेच मिळणार बहुतेक. किती? 0. मला नाही वाटत त्रिशाईचं जाय चुकले. अभ्यास केलाच पाहिजे, गणित आलंच पाहिजे, सदाना विषय चांगले यायलाच पाहिजे. पण क्रिशला काही वाईट मार्क नाही पडलेत. 25 पैकी 17 पडलेतच की. मला 25 पैकी 25 पडलेत. हो का? आणि चित्रकलेत? छे, मला नाही आवडत चित्र काढायला. तसंच एखाद्याला गणित नसेल आवडत. तुला चित्रकलेत कमी मार्क पडले म्हणून तुझा कधी खेळ बंद झालाय? पण सगळ्यांना सगळं यायलाच पाहिजे ना. विचार तर, आपण सर्वांनी किती धसा धडून प्रॅक्टिस केली तरी अनुजे एवढे चांगले दाणे म्हणता येणार आपल्याला नाही. मग सगळ्यांना सगळं आलं पाहिजे, या न्यायाने आपल्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे ना. नेहमी परीक्षा जवळ आली की ग्राउंड बंद, खेळ बंद, इतर उद्योग बंद. मग खेळाच्या स्पर्धा जवळ आली की अभ्यास का नाही बंद? म्हणूनच तर भारताला ऑलिम्पिकमध्ये 0 मेडल मिळतात. त्यावर हे मोठे लोक चर्चा करत बसतात. इतने बडे देश को इतने कम मेडल क्यों मिळते हे? मला हे सगळं पटतंय, पण याचा काय उपयोग? आपण हे सगळं त्रिशाला सांगता. हो, काकू सगळं मन लावून ऐकून घेणार आहे. वर तुझी आरती पण करतील चांगली. तुमच्या घरचे तुझं सगळं ऐकतात का? ना, उलटा आपण काहीतरी बोलायला गेलो की असं म्हणतात की तू लहान आहेस, तू गप्प बस, तुला काही कळत नाही. मग आता काय करायचं? सापडलं. आपलं म्हणणं मोठ्याने पोहोचवण्याचा मार्ग सापडला. कोणता? मोबाईल. आपल्याकडे कुठे आहे मोबाईल? आणि समजा मोबाईल मिळाला तरी ते आपलं म्हणणं थोडंच ऐकणार आहेत, समोरासमोर ऐकत नाहीत. अरे तसं नाही, मला सांगा, व्हॉट्सअपचे फॉरवर्ड तुम्ही बघितलेत? मी. आपले पालक सुद्धा ते बघतात. हो. माझ्या इतर फोनला चिटकून बसलेले असते. माझे बाबा तर सारखे मला साधू संतांचे व्हिडिओ दाखवत असतात, फॉरवर्ड आलेले. आपण व्हॉट्सअप वापरून आपले म्हणणे साधारणपणे पोहोचवायचे. ते कसं? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, ती पूर्णरिती सांगतो तुम्हाला. सर्वांना आवडली ना स्टोरी? हो. आता आपण शॉर्ट फिल्म करायची.
अरे पण आपल्याकडे कॅमेरा कुठे आहे आणि फिल्म बनवायची अक्कल तरी कुणाकडे येते? आपल्याकडे नाही पण विकीकडे आहे ना. घरचे म्हणतात की विकीच्या नादाला लागलास तर तंगडं तोडून हातात देईन, तो वाया गेलेला मुलगा आहे. छे, तो वाया वगैरे गेला नाही, त्याला शॉर्ट फिल्म बनवायची. तो कॅमेरा घेऊन येईल, सलताई मस्त बनवून देईल. बाकी सलताम आपण करायचे. कोणती? जय, तू आणि सुरेश शूटिंगसाठी लोची शोधा. स्टोरी माहिती आहे तुम्हाला? अनुजा आणि प्रणिता. तुम्ही शूटिंगसाठी लाईन अशी साहित्य गोळा करा. नचिकेतला पण बरोबर या. मी आणि ओम विकीदारांना मदत करू. पण सगळं नीट होईल ना? हो. बोला प्रधानजी, आपल्या राज्याची व्यवस्था एकदम चोख आहे ना? सगळं एकदम मस्त चाललंय राज्यात. पण 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 काय प्रधानजी, आम्ही असताना आपल्या राज्यावर असं कोणतं संकट आलंय? संकट म्हणजे तसं म्हटलं तर संकटच आहे, पण त्या विरुद्ध तुमचा तलवारीचा काहीच उपयोग नाही महाराज. प्रधानजी स्पष्ट काय ते बोला. महाराज, आपल्या राज्यातील शाळेचा निकाल लागलाय. बर, कसा लागला एकंदरीत निकाल? लय बेकार निकाल लागलाय. असा किती बेकार निकाल लागलाय? बेकार म्हणजे 0% महाराज. 0%? हे काय ऐकतोय आम्ही प्रधानजी? आपल्या राज्यावर तर फारच मोठं संकट आलंय. अहो, ही मुलं म्हणजे आपलं भविष्य. ते काय नाही, या गोष्टीकडे आम्हाला जातीने लक्ष घातलंच पाहिजे. महाराज, यात आपण आधीच लक्ष घातलेले आहे. ते कसं? हा निकाल लागत्या क्षणी आपल्या वतीने आपण एक तज्ञ समितीची नेमणूक केली आहे. एव्हाना ती समिती 6ची पाणी तर फिरत असेल. मुलांनो, सर्वांना समजलं हवेत कसं उडायचं ते? सर्वांना जमलं? कोणाला नाही जमलं रे? उभा राहा. तुम्हाला नाही जमलं? ए, शांत बसा रे. काय नाव तुमची? घोडा. का नाही जमलं? चला बाहेर व्हा. अंगठे धरून उभा राहा. मुलांना समजलं झाडावर कसं चढायचं? तुला नाही समजलं? उभार. ए, शांत बसा. काय नाव तुझं? तुला नाही समजलं ना? बाहेर चल. महाराज, सर्व शाळांची पाहणी पूर्ण झालेली असून निकाल सुधारण्याचा उपाय आमच्या हाती लागलेला आहे. अच्छा, कोणता उपाय ते आम्हालाही कळू दे. महाराज, सर्वांना सगळं यावं हा विचार फार उत्तम आहे, पण म्हणून सर्वांनी सर्व विषयाचा अव्वल असणं हा अटाच का? महाराज, जर माशाला झाडावताना आणि हत्तीला उडणं शिकून त्यांची या विषयावर परीक्षा घेतली तर ते स्वतःला मट्ट समजणार, यात काही शंकाच नाही. महाराज, जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा कौल ओळखून त्याला ज्या विषयात गती आहे त्यात पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली तर हा शून्यावर आलेला निकाल हा म्हणता पैकीच्या पैकी म्हणजे 100% लागेल. प्रश्न तर यक्ष प्रश्नच आहे जणू.
गहन विचार करून आम्ही यावर उपाय शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू प्रधानजी. बाळ इकडे. काय संध्याकाळची वेळ आहे, खेळायला जा, आल्यानंतर अभ्यास कर. खरं